नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. होप करतो तुम्ही सर्व व्लॉग्स मागचे बघितले असतील. नसतील बघितले तर नक्की जाऊन बघा. आज वार आहे रविवार आणि डेट आहे 7 डिसेंबर. तर आज तर गणपतीच्या मंदिरात कोळगावला जाण्याचा प्लॅन आहे, पण कधी जाऊ ते तुम्हाला नक्कीच नंतर बघायला भेटेलच की मी कधी गेलो आहे. तर बघूया आजच्या दिवसात आपल्यासोबत काय होते. आता लगभग 1 वाजायला आलेला आहे आणि मी चाललो आहे बोईसरला अमोलची गाडी घेऊन, कारण की अमोल लेक्चरमध्ये बिझी आहे. अमोलचा 1 वाजता लेक्चर आहे एन ट्रेडिंग अकॅडमीचा, म्हणजे ट्रेडिंग क्लासेसचा. आणि मी चाललो आहे ऑटो केअरला कार वॉशसाठी. आणि बघूया आता किती टाईम लागतो ऑटो केअरमध्ये कार वॉश करायला, कारण की कार फुल म्हणजे खूपच डस्टी वगैरे झालेली आहे. खूप टाईम झाला वॉश नाही केली. लास्ट टाईम तुम्ही व्लॉगमध्येच बघितलं असेल, तेव्हाच आम्ही वॉश केली होती. तर आता पाहूया किती वेळ लागतो जाऊन यायला. फायनली आपण पोचलो आहे ऑटो केअरला, पण गर्दी पाहू शकता, खूप गर्दी आहे. बिफोर वॉश बघू शकता गाडी किती माखली आहे. फायनली गाडी वॉश झालेली आहे आणि आता निघतोय घरी जाण्यासाठी. बघा किती चमकते. ऑटो केअरमध्ये आलेलो, गाडी वॉश झालेली आहे आणि 3:30 वाजलेले आहेत लगभग. खूप वेळ गेला पण गाडी चांगली वॉश झाली. बघा मधून खूप माखली होती, बघू शकता. फुल क्लिनिंग झालेली आहे, डीप क्लिनिंग गाडीची. आता निघतोय घरी जायला. आता 5:20 झालेले आहेत आणि आम्ही चाललो आहे कोळगावला गणपतीच्या मंदिरात, कारण की आज आहे संकष्टी चतुर्थी. हे आहे कोळगावचं रिद्धिविनायक मंदिर गणपतीचं. आता 9:45 वाजलेले आहेत आणि दिवसभरात जास्त काहीच शूट केलं नाही. मंदिरात जाऊन आलो, त्यानंतर व्लॉग्स बघत होतो आणि हा व्लॉग उद्या कंटिन्यू होणार आहे, कारण की टाईम म्हणजे तेवढं शूट नाही झालेलं मिळत. तर भेटूया उद्या सकाळी. आणि एक गोष्ट इन्साईट्सवरून माहीत पडले की आपले व्लॉग 40% फिमेल्स आणि 60% मेल बघतात. त्याकरता मी जास्त क्रिंज कॉन्टेंट वगैरे शूट करत नाही आणि टाकत नाही. जेवढं म्हणजे शूट करून योग्य वाटते टाकावं तेवढंच शूट करून टाकतो. बाकी तर काहीही टाकू शकतो, पण जास्त करून माझे म्हणजे मित्र आहेत, त्यांची घरचे व्लॉग्स बघतात आणि मित्र पण बघतात. तर त्यासाठी कॉन्टेंट थोडा म्हणजे शूट करताना विचार करून करावा लागतो. तर व्लॉगमध्ये सर्वांची प्रायव्हसी मेंटेन करायला लागते. सर्वच गोष्टी शूट करून चालत नाही, कारण खूप टायमाला असं होते की मी पालघरला दिसतो, बोईसरला दिसतो, तेव्हा मी शूट करत नाही. तुम्हाला वाटत असेल का हा पालघरला गेलेला, तर दाखवलं का नाही व्हिडिओमध्ये. सर्वांची प्रायव्हसी एक मेंटेन करायला लागते. आणि आता असं झालं आहे की माझे मित्र मला बघून घाबरतात, कारण की मी डेली व्लॉग करतो आणि सर्वांना दाखवतो. तर दुसरा दिवस आहे, 8 डिसेंबर आहे आणि वाजल्यात 11. आता चाललो आहे थोडा बाहेर. कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटणार आहे. तर चला जाऊया पटकन. आता आम्ही पोचलो आहे 4 रस्त्यावर आणि इथून आम्हाला लेफ्ट मारायचं आहे, कारण की आम्ही चाललो आहे मनोर मार्गाने 5 माडला गणपतीच्या मंदिरामध्ये. जेव्हापासून आम्ही 4 रस्त्यावरून टर्न मारला आहे तेव्हापासून आमच्या पुढे बस चालली आहे आणि धूळ एवढी उडलेली आहे आमच्या तोंडावर की वाट लागली आमची. ओव्हरटेक पण करायला हे नाही मिळत जागा. वाघोबा घाटात पण आमचा स्पीड स्लो झालेला आहे. ट्रक चालला आहे पुढे सिलेंडरचा, त्यामुळे. आणि वाघोबा घाटात मस्त वातावरण आहे. ऊन आहे वरनं, पण इथे थंडावा एवढा आहे की ऊन लागतच नाही मिळत जास्त. आता आम्ही पोचलोय मासवणला. तुम्ही बघू शकता सूर्य नदी.
सूर्या नदी आणि सूर्या नदीचा डॅम. आता आम्ही पोचलोय मनोरला आणि आता आम्ही चाललोय जव्हार मार्गे, कारण की तो मंदिर जव्हार मार्गालाच लागतो. हा मागे आहे NH8 आणि हा आहे जव्हारकडे जाण्याचा मार्ग. तर आता आम्ही कनेक्ट झालोय जव्हारच्या रोडला. पहिले इथूनचा जो रोड होता तो खूप खराब होता, आता पॅचेस मारलेले आहेत आणि म्हणजे तुम्ही चांगला स्पीड मेंटेन करू शकतात. तर ज्यांनी माझे शिर्डीचे व्लॉग्स बघितले असतील तर आपला पहिल्या दिवसाचा थांब जिथे असतो, म्हणजे विश्रांती घेतात आपण रात्री भोपोलीला, तर तिथे पोचलोय आणि बघा बाजार भरलाय. फायनली आम्ही पोचलोय. हा आहे 5 माडचा नाका आणि समोर दिसतोय गेट, लेफ्ट मारायचं आहे. तर चला जाऊया मंदिरामध्ये. घरापासून 37 किलोमीटर आहे मंदिर. हे बघा समोर मंदिर आहे, पोचलोय आम्ही. खूप सुंदर असं मंदिर आहे. तर या अगोदर तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय केले असतील मंदिराचे. तर मंदिराचं एक्झॅक्ट लोकेशन आहे 5 माडला आणि गुगल मॅपवर जो लोकेशन दाखवतो ना तो चुकीचा आहे. तर तुम्ही जव्हार रोड कंटिन्यू करा, जसं 5 माड लागेल तसंच पहिला लेफ्ट मारा आणि मंदिराचा दरवाजा तुम्हाला दिसेल. आणि हा आहे समोर मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि गणपती बाप्पांची मूर्तीही खूप अप्रतिम आहे. तुम्ही या अगोदर बघितली असेल व्हिडिओमध्ये. तर आता इथून आम्ही निघतोय, फक्त दर्शनासाठी आलेलो आणि रीलवर जो मंदिर बघितला होता तो आज प्रत्यक्षात बघतोय. खूप सुंदर मंदिर आहे, एकदा नक्कीच विजिट करा. पालघरवरून 30 किलोमीटर असेल, कारण की उमरोळीवरून 37 किलोमीटर आहे. तर आता परतीचा प्रवास करू, चला घरी जाऊया. 12:15 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. एक वाजलेला आहे परफेक्ट आणि आता आम्ही जस्ट पालघरला पोचलो आहे. चांगलाच स्पीड मेंटेन केला मी येताना. जातच होतो तर आता येताना वळलो आहे शिवमंदिरामध्ये, कारण की मग विसरून जातो, मग संध्याकाळी रात्री लेट यायला लागते. 1:20 झालेले आहेत. आत्ता जस्ट घरी आलो आणि 72 किलोमीटर झालं जाऊन येऊन, नाही 74 किलोमीटर झालं. तर जर गुगल मॅपचं जे बोललो ते लक्षात घ्या, कारण की गुगल मॅप जो लोकेशन दाखवतो तो वाड्या बाजूला दाखवतो, कुठला तरी लोकेशन दाखवत असेल म्हणजे गणपतीचं मंदिर असेल, पण त्या लोकेशनवर ह्या मंदिराचे फोटो होते. जर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला आधी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर आता 1:20 झालेलं आहे, बघूया जेवतो. जर काय प्लॅन झालं तर ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे ब्लॉगमध्ये. आता सिंगर झाला या. आता 6:30 वाजल्यात आणि मी 6 वाजता अमोलकडे आलेलो. मी म्हणजे जो लास्टची व्हिडिओ शूट केलेली होती त्याच्यानंतर मी व्लॉग्स बघत होतो. मग मी 5 वाजता झोपलो आणि 6 वाजता उठलो. आता आम्ही चाललो बाहेर. कुठे रे? 7 वाजलेले आहेत आणि मी पुन्हा चाललोय मंदिरामध्ये बतूसोबत. मागे अमोल पण आहे, पण तो दुसरी गाडी घेऊन आहे. आता मंदिरामध्ये आलोच होतो तर विचार केला की ईस्टला जाऊ, कारण की इथूनचा ब्रिज म्हणजे अंडरग्राऊंडवाला रोड चालू आहे. तर आता मी तिथूनच चाललो ईस्टला. थोडं काहीतरी खातात मग घरी जाऊ. हा माणूस फक्त खाण्यासाठी पैदा झाला आहे आणि अख्खा दिवस खात असतो आणि दुसऱ्यांना कॅप्चर करतो खाताना. बघा बघा तसं माझा कॅमेरा पकडणार अजून मला कोण भेटलेला नाही मिळत म्हणून. अरे तुला असं नाही कोण भेटणार मॅथ. विषय हार्ड आहे. भाईची गाडी घेऊन भाई भेटलेला आहे. भाई कुठे गेलेला?
आई मी गेलेलो जॉबला आणि हिमांशूकडे ही बाईक होती, तर मी आता बाईक घेऊन घरी चाललोय. ती काल पण हिमांशूकडे होती. तर होप करतो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.